तुझी दृष्ट लागली असेल तर ती गेली चुलीत. हा आता बघ पटपट जेवण जाईल तुला. हा तुझ्या आवडीची भाजी खा, पण खा ना. हे तर तुझ्यासाठी गरम गरम पेज आणलीये, पटकन पिऊन घे म्हणजे बरं वाटेल. नाही नाही नको आहे मला. अरे पोटात काही जायला नको. चल घे. मळमळतंय खूप, नको मला. अरे तापात आजारपणात असंच होतं म्हणून काही खाय प्यायचं सोडायचंय का? काय चाललंय? दादा ऐकत नाहीये का? दे माझ्याकडे, मी भरवते त्याला. आता बघ कसं खाईल. लनी प्लीज. येत्या फ्रायडेला तुझ्या फेवरेट हिरोची फिल्म आहे, ती बघायला जायचं ना आपण? खरंच? आई होती म्हणून मी सांगितलं नाही. आपण जाऊया. आणि आपण पॉपकॉर्न पण खाऊया आणि येताना जेवण पण येऊ. काय हे खाणं सोडून तुम्ही गप्पाच संपली पण? वा रे वा. मी बरवत होते तेव्हा का माझ्या हातची खायचीच नव्हती? फ्रायडेची फिल्म फिक्स. आलेच. वेद, दादा बसलाय आतमध्ये. चल ना तू आतमध्ये, ये त्याला भेट. ये गरज नाहीये. तुम्हा गावडीच्या घरात काय साधा तुमचं उंबरटा सुद्धा ओलांडायची इच्छा नाही माझी. चाल ऋषी. ऋषी. वेद, मला मान्य तुझा गैरसमज झाला म्हणून तू रागात आहेस, पण ऐक, दादाची तब्येत बरी नाहीये, तू ओरडू नकोस प्लीज. वेद, आज जाऊन बोलूया. ऋषी. ऋषी. हे बघ वेद, प्लीज तू दादाला आत्ता काही बोलू नकोस. त्याला बरं नाहीये, आपण नंतर शांतपणे त्याच्याशी बोलूया. त्याला आता आराम करू दे. हे खोत आहेत, खोत. मी नाही जाऊ देणार माझ्या ऋषीला. नाही नाही जा माझ्या ऋषीला. ऋषी तू ते मागे थांबा, मी नाही तुला लांब जाऊ देणार. नाही घेऊन जायचा माझ्या ऋषीला. मी नाही जाऊ देणार माझ्या ऋषीला लांब, नाही जाऊ देणार. काकू असं का करताय? ए तू गप्प बस, तू बोल नकोस. तू पण लपून बस, माझ्या मागे थांब. नाही घेऊ जाऊ देणार मी याला. नाही नाही जायचं.
ए, तू जे चिठ्ठी हिला लिहिली होतीस त्याचा काय अर्थ घ्यायचा रे? वेद, वेद अशा भाषेत का बोलतोयस दादाशी? अरे त्याची अवस्था तरी बघ. सगळ्या खोतांना विश्वासात घेतलंस ना, तर त्यानं भिकारी करूया असंच लिहिलं होतंस ना त्या पत्रामध्ये. काय अर्थ घ्यायचा याचा? ऋषी, मला उत्तर हवंय. ठीक आहे, तुला उत्तरच हवंय ना? दादा, जे काही खरं आहे ना ते सगळं याला सांगून टाक. त्याने ना खूप मोठा गैरसमज करून घेतलाय माझ्या बाबतीत. त्याला जे खरं आहे ते सगळं सांगून टाक. याला असं वाटतंय की तू ती चिठ्ठी लिहिलीस आणि आपल्या दोघांचा त्याच्या मागे डाव आहे. ऋषी दादा, प्लीज याला सगळं खरं सांगून टाक आज. तो ना खूप संशय घेतोय आपल्या बाबतीत. सगळं खरं सांगून टाक, म्हणजे त्याचे सगळे गैरसमज दूर होतील. पास झालं. अली, बंद कर तुझं नाटक. या सगळ्यात आईची जी अवस्था होती ना, ती आई बघवत आहे मला. मला आईला अजून त्रास द्यायचा नाहीये नली. आणि हो, हा आमचाच प्लॅन होता. आणि ती चिठ्ठी मीच लिहिली होती. दादा, दादा खोटं का बोलतोयस? दादा खोटं बोलतोय वेद. दादा खरं काय ते सांग ना. वेद, दादा इथे बघ ना. दादा तू चिठ्ठी लिहिली नाहीयेस, मला माहितीये. वेद तू खोटं बोलतोय. दादा काय खरं आहे ते सांग. दादा आपण कधी प्लॅनिंग केलं रे हे? इकडे बघून बोल माझ्याकडे. ऋषी दादा, ऋषी दादा काय खरं आहे ते सांग प्लीज. दादा तू गैरसमज करून घेतोय रे. असं काय करतो? इकडे बघ ना माझ्याकडे. बोल ना खरं काय आहे ते बोल ना दादा. देवा, काय परिस्थितीत आणलंस नलीला आणि ऋषीला? काय खरं काय खोटं समजायला मार्गच नाहीये. दादा, ऋषी, ऋषी, ऋषी,
जो उघड्या डोळ्यांनी सत्य बघू शकत नाही ना, तो डोळं सांधाळ आहे. अरे वेद जे समोर दिसतं तेच खरं आहे असं समजणं मूर्खपणा आहे. शहाणी माणसं आधी तपासून घेतात काय खरं आहे काय खोटं आहे आणि मग निर्णय घेतात. पण आज दुर्दैव असं की रागाच्या भरात तू शहाणपण विसरून गेलास. तुला हे वागणं शोभत नाही वेद. ऋषी 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 ऐक तरी. ऋषी प्लीज दार उघड, मला बोलायचं तुझ्याशी. ऋषी का त्रास देताय त्याला? दार का उघडत नाहीये? ऋषी काय करायचं मला जाणून घ्यायचं. ऋषी मग शांत राहा ना, तो आत्ता आला ना. ऋषी प्लीज बाहेर आहे. ऋषी तर चिठ्ठी प्रकरण काय आहे मला प्लीज खरं काय ते सांग. तू अचानक कसा आलास, कुठे होतास आणि काय करत होतास इतके दिवस तू? ऋषी हीच वेळ आहे का हे सगळं विचारायची? त्याला आराम करू देत ना. थांब ग ऋषी, तू बाहेर काय म्हणालास रे? तुझ्या ह्या एका खोट्या बोलण्यामुळे गलीच्या आयुष्याची वाट लागली. ऋषी प्लीज समजून घे. ऋषी बाहेर आहे. मला नाही बोलायचं तुमच्याशी. तुम्ही निघा इथून प्लीज. ऋषी तुम्ही प्लीज निघा इथून. ऋषी त्याला आराम करायचंय. ऋषीला झोपू देत. पळतोयस? पळ पळ. तुला काय वाटलं? तू सुटलास? अरे मी जाऊ दिलंय तुला, नाहीतर या बाबारावच्या तावडीतून मुंगे सुद्धा सुटू शकत नाही. कळलं का रे फेकडा? करा तुम्हाला जे हवंय ना ते करा. तुम्हाला कितीही गप्प करा, पण तुमची सगळी कारस्थानं मी जगाला ओरडून सांगणार आहे. माझ्या घराला उद्ध्वस्त करायचं स्वप्न आहे ना तुमचं, मी तुम्हाला ते कधीच पूर्ण करू देणार नाही. माझ्या बहिणीला तुम्ही जेवढा त्रास दिलाय ना, या सगळ्याची मी तुम्हाला शिक्षा देणार आहे, लक्षात ठेवा. एवढंच करणार आहे? एवढं सगळं करणार माझ्या बरोबर? खरंच मला कौतुक वाटतंय रे. त्या कपाळकरंटी तिकडेबद्दल तुझ्या मनात असलेलं प्रेम आहे ना, याचं कौतुक वाटतंय मला. तू वाचवणार आहेस तिला? तू? अरे पण तिला वाचवण्यासाठी तू तिच्यापर्यंत जर पोहोचलाच नाहीस तर
भोळा आहेस तू, भोळा. आणि तुझ्यासारख्या भोळ्या माणसाला या जगात जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मला मारायचंय ना, मारा मला, मारा मला. काय होईल? तुमच्या विरुद्ध बोलणारा एक आवाज बंद होईल ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्या कर्माची फळं तुम्हाला भोगावी लागणार आहे. मी नाही घाबरत, मारा मला. इतका माज आहे तुला, इतका माज आहे. असणारच रे, तुमच्या गावडे खानदानाच्या रक्तात माज भरलेला आहे. तुला तुझ्या मरणाची भीती नाही आहे ना? नसू दे, नाहीतर तुला मारून मला काय मिळणार आहे रे? माझ्या मनाला खरी शांती मिळेल जेव्हा तुझी ती कपाळ करंटी तिकडी नलिनी आहे ना, तिला या जगातून नाहीसा करेन तेव्हा. हा, पण तिला वाचवणं सर्वस्वी तुझ्या हातात आहे. आता तू ठरव, बोल का ठोकू तिला? नाही नाही नाही, तुम्ही नलीला काही करायचं नाही. मला मारायचंय ना, तुम्ही मला मारा. नलीला काही करायचं नाही, तुम्ही नलीला काही कर. अबाया, उठ पहाड के नीचे. तुला जर तिला वाचवायची असेल ना, तर तिची बदनामी सुद्धा तुलाच करावी लागेल. ज्या क्षणी तू जगाला ओरडून माझ्याबद्दल सांगशील ना, दुसऱ्याच क्षणी तुझे ते तिकडी कपाळ करंटी बहीण या जगात नसेल. कळलं का रे? कळलं? तिला जर वाचवायचं असेल ना, तर मी सांगतो तसं कर. ती वाचली पाहिजे असं वाटतंय ना तुला? मग साऱ्या जगाला ओरडून सांग, माझ्या गोडाऊनला आग लावण्यासाठी नलिनीने तुला प्रवृत्त केलं होतं. तिने तुला सांगितलं होतं खोतांवरती सूड उगवायचं आहे. आणि मग तू मंडपातून माझं गोडाऊन जाळण्यासाठी पळून गेलास. तिथे गेल्यानंतर पुढे काय झालं? तू कुठे होतास, कशा अवस्थेत होतास, हे तुला काहीच आठवत नाही. असं सांग, तरच तुझी ती कपाळ करंटी तिकडी बहीण वाचेल. आणि जर स्वतःचा शहाणपणा करायला गेलास ना, तर तुझी ती बहीण आहे ना, कपाळ करंटी तिकडी नलिनी, तिला या जगातून नाहीस करून टाकेन मी. कळलं का रे? अगदी आपण ठरवलं तसंच सगळं होतंय. पण वेद, अहो त्याला मी गोड बोलून गावड्यांकडे पाठवलंय. काय? आणि तुझं ऐकून तो गेला? म्हणजे काय? अहो धगधगणाऱ्या आगीत शेणी टाका किंवा पोळी टाका, तिची जळून राखच होते. त्याची अवस्था तरी बरी आहे का? प्रचंड अस्वस्थ झालाय तो, प्रचंड चिडलाय. सांगाल ते ऐकतो. फक्त वातावरण तयार करायला जरा इंधन टाकून आग पडकवावी लागते, ते करायचं. वा, हुशार आहेस. डोक्यापासून पायापर्यंत आग लागलीये त्याची. आता गावड्यांकडे जाऊन काय जाळपोळ करतो ते कळेलच. वेद,
पुण्याचे भास्कर दिले त्यांचं पेमेंट, माल सुद्धा पाठवलाय. वकिलाकडनं आलायस का? नाही, तुझ्या हातात लिफाफा बघितला म्हणून विचारलं. कसला आहे कसला तो? मला डोळे दाखवतो. मला भोळ घातले त्या कपाळ करंटीने. म्हणजे चोर सोडून संन्यासाला मार असं झालं याचं. डोळेच वटारायचे असतील ना तर त्या कपाळ करंटीवर वटार म्हणावं. मला डोळे दाखवतोय? बाबाराव खोत आहे मी. मला डोळे दाखवणाऱ्यांचे ना डोळे काढून गोट्या खेळतो मी, कळलं का? शांत खोत. तुम्हाला नाही डोळे दाखवले त्यांनी. त्याने त्या तिकडीला डोळे दाखवले. कुत्रा चावल्यावर माणसाला कसं मागे पुढे सगळीकडे कुत्राच दिसतो, तसं त्याला सगळीकडे तिकडेच दिसतीये. प्रतारणा, विश्वासघात फार वाईट, फार वाईट. माणूस पेटून उठतो. तर याच आगीत त्या नलिनीची जळून राख होते की नाही ते बघा. बाबाराव खोत, ओळखायस, वंधळायस. ललितचा खोटा चेहरा तुला कधी दिसलाच नाही. आता जो काही तुला त्रास होतोय ना, ही त्याची शिक्षा आहे. त्या घाणेरड्या आठवणींना कायमच जाळण्याची वेळ आणते.